हे यंत्र किंवा श्रीयंत्र हे फक्त देवघरातच ठेवावं असं नाही, कारण हे मशीन आहे. ह्यातनं प्रत्येकातनं एक ऊर्जा बाहेर येत असते. तर हे तुम्ही जिथे कुठे ठेवाल तिथून ते पॉझिटिव्ह एनर्जी सप्लाय आपल्याला द्यायचं काम करणार. तर हे यंत्र आपण देवघरात प्रायोरिटीला ठेवा, म्हणजे देवघरात ठेवावं. पण त्याबरोबरीनं आपण हे तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकतो, आपल्या ऑफिसमध्ये सुद्धा ठेवू शकतो, आपण आपल्या कारमध्ये सुद्धा हे यंत्र डॅशबोर्डवर ठेवू शकतो. त्याच्यामुळे हे यंत्र आपण जिथे आपल्याला वाटतं की ह्या यंत्राचे सगळे सोपस्कार आपल्याला चांगल्या व्यवस्थित पद्धतीने करता येतील, जसं आपण गणपती बाप्पा पण कारमध्ये लावतो तसं आपल्याला श्रीयंत्र सुद्धा कारमध्ये लावता येतं. हे झालं की आपण हे कुठे ठेवू शकतो. आता हे ठेवण्याची जी काही पद्धती आहे त्या ठेवण्याच्या पद्धतीमध्ये हा एक जो कोण आहे तो इथे आला, इथून एक लाईन ओढली ती इथे येते, इथून एक लाईन आपण जर काढली ती इथे येते. एक मात्र त्रिकोणाचा जो कोण आहे त्याची जी एक सरळ लाईन ती मात्र चौकोनाच्या मध्यामध्ये आपल्याला येताना दिसते. तर हे जे आहे ह्याला म्हटलं जातं श्रीयंत्राचं मुख. मग ही जी लाईन आहे ही आपण आपल्याकडे करायची. हा पहिला एक संदर्भ आहे. दुसरा संदर्भ असा आहे की असं म्हटलं जातं एका दुसऱ्या ग्रंथामध्ये की ही जी एक सेंटरची लाईन आणि रेखा येते ती तुम्ही पश्चिमेकडे केली गेली पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही श्रीयंत्राची मांडणी करू शकता.